सरकारी ब्रिगेड नावाची ही फौज 17 फेब्रुवारी 1779 रोजी अधिक शिस्तबद्ध होत त्यातून मुंबई पोलीस दल निर्माण झाले. महाराष्ट्र पोलीस दल 2 जानेवारी 1961 रोजी स्थापन झाले. तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पोलीस दलाला ध्वज प्रदान केले. महासंचालक संजू दयाळ यांच्या पुढाकारातून 2012 पासून हा स्थापना दिवस साजरा होतो. महाराष्ट्र पोलीस देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलापैकी एक असून 10 पोलीस आयुक्तालय व 36 जिल्हा पोलीस दले आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाचे मनुष्यबळ सुमारे 1,80,000 आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील पोलीस दलापैकी सर्वात मोठे आहे. महाराष्ट्राच्या मोठ्या शहरात पोलिसांच्या कामकाजासाठी आयुक्तालय पद्धतीचा स्वीकार करण्यात आला आहे. राज्यात 10 आयुक्तालय आणि 36 पोलीस घटक आहेत. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसाचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र पोलिसाचं सज्जनांचे रक्षण करण्यास व दुर्जनावर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहे. पोलीस महासंचालय हे महाराष्ट्र पोलिसाचे प्रमुख असून राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे. आपण हे जाणून घेऊ, पोलीस हा शब्द युरोपियन भाषेतून आलेला आहे. याचा शब्दशः अर्थ नगरासाठी इंग्रजी भाषेमध्ये ए फॉर द सिटी असा होतो. आपल्या देशाच्या प्राचीन इतिहासामध्ये ही संस्कृत, प्राकृत व पाली साहित्यामध्ये नगरपाल म्हणजे नगराचे रक्षण करणारा असे नाव मुख्य पोलीस अधिकाऱ्याला दिलेले आढळते. सर्वात योग्य आणि प्राचीन भारतीय शब्द म्हणजे आरक्षी हा होय. शरीर आणि मालमत्तेचे रक्षण करणारा आरक्षी होय. ग्रामीण भागात 12 बलुतेदार इतकेच महत्त्व पोलिसांना होते. नगराचे रक्षण करणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यास नगरपाल म्हटले जायचे. त्यास कोट्टापाल असेही नाव होते. हिंदीत कोतवाल, बंगालीत कोटाल यावरून कोतवाल हा शब्द रूढ झाला. उत्तर भारतात आजही पोलीस ठाण्याला कोतवाली म्हणतात.